अभिनेते किशोर कदम यांचं मुंबईतील घर धोक्यात आल्याचं काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं. तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे मदतीची मागणी सुद्धा केलेली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत मदतीचं आश्वासन दिलं. मात्र आता त्यांनी आणखीन एक व्हिडिओ पोस्ट करत सोसायटीच्या कमिटीवर आणि बिल्डरवरती आरोप केले. ट्रान्झिट कॅम्प सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे याला कमिटी जबाबदार आहे की पीएमसी जबाबदार आहे मला माहित नाही. मला असं वाटतं की पीएमसीने कमिटीला मिसगाईड केलं, त्यांना दिशाभूल त्यांची केली आणि कमिटीला जे समजलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांना फार काही त्यातलं कळलं असं मला वाटत नाही. त्याच्यात त्यांचा दोष आहे असंही मला वाटत नाही. आपल्या सामान्य लोकांना लक्षात या गोष्टी येत नाहीत. मला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी. आणि आमच्या 23 जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल, पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी. मी सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या कलावंत मित्रांना आवाहन करतो आहे की कृपया मदतीसाठी धावून यावं. तर या विषयावरती बोलण्यासाठी स्वतः किशोर कदम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. किशोरजी, यापूर्वी सुद्धा तुम्ही तक्रार केलेली होती आणि आता पुन्हा एकदा तुम्ही आरोप करताय. नेमका काय आरोप तुमच्याकडून केला जातोय? आमची दिशाभूल करून म्हणजे पीएमसी, आमची जी पीएमसी आहे ती तेजस शहा या माणसाची रेडियस नावाची कंपनी आहे, त्या कंपनीतर्फे ही फसवणूक झाली असं मला वाटतं. या माणसाला आधी अटक झालेली होती असं ऐकलं की या माणसाने बीएमसीचे रबरी खोटे शिक्के तयार केले होते. असं ऐकलं की याने पार्ल्याच्या की कुठल्या तरी एव्हिएशन उंच इमारतीची उंची असते त्याच्यामध्ये घोळ केले होते आणि त्याचं लायसन्स रद्द झालं होतं. आता त्याने बहुतेक त्याचं लायसन्स रिव्होक केलं आहे की काय, आणि याच्यामुळे त्याला 1-1.5 वर्ष अटक झालेली होती. त्याचं लायसन्स रद्द होऊन त्याला बॅन करण्यात आलेलं होतं. पण आता त्याने इथे येऊन सुद्धा इथे आमच्या आजूबाजूलाच्या परिसरामध्ये 11 ते 12च्या वर कुठलीच इमारत नाही आजूबाजूला, पण ह्याने 15 माळ्याची बिल्डिंग बांधण्याचा प्लॅन ऑलरेडी दिलेला आहे. आणि FSI ज्या 5.4 का काहीतरी त्यांनी दिलेला आहे तो कसा आला याची गोल गोल उत्तरं दिलेली आहे. आणि जे असे निर्ढावलेले लोक असतात, वर्षानुवर्ष काम करणारे लोक असतात, ते सामान्य माणसाच्या तोंडावर मापं मारायची, कायदे मारायचे, कलम मारायची, अशा सगळ्या प्रकरणात माणसाला भुलवून टाकतात. त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही. साध्या सिंपल भाषेत ते सांगत नाहीत, मुद्दाम मॅटर संदिग्ध ठेवतात. आणि असंच त्यांनी खूप मिटिंगा केल्या, पण सगळ्या मिटिंगा आता आमच्या चेअरमन असं म्हणतायत की 50 मिटिंगा झाल्या तरी सुद्धा तुम्हाला बोलता का नाही आलं. अरे 51व्या मिटिंगला आमच्या लक्षात आलं, कारण आमचे ऍडव्होकेट प्रदीप कदम यांनी सगळ्या मिटिंगमध्ये सांगितलं की अशा प्रकारची ऑफर इथे स्लम आणि SRA सारखी इथे लागूच होत नाही, इथे होऊच शकत नाही. त्याच्यावर कमिटीचे मेंबर गप्प होते. आम्ही सगळ्यांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की याचा अर्थ काय, पण त्यांनाही तो अर्थ सांगता आला नाही. ते गप्प होते. याचा अर्थ पीएमसी, बिल्डर आणि कमिटी यांचं संगनमत असावं. किशोरजी, तुमचा आरोप लक्षात आला. धन्यवाद या सगळ्या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.